तर आता आपण मेडिकल सेंटर बघितलं, मेडिकल सेंटरमधली माहिती आपण जाणून घेतली. तर हे आपण बघत आहात, हे या ठिकाणचं आनंदपूर ट्रस्टचं डायग्नॉस्टिक सेंटर आहे. तर या सेंटरमध्ये आपण जाऊन या सेंटरची माहिती घेऊया. इथलं झालं आहे ना? नाही जात. नाही, काल घेतलं ना. यार घेतले का तुम्ही? हाँ, म्हणजे नमस्ते मैडम, इस डिपार्टमेंट के बारे में जानकारी दीजिए. यहाँ पर ये रिपोर्ट डिस्पैच काउंटर है. यहाँ पर हर डिपार्टमेंट के बारे में जानकारी दी जाती है. जहाँ और रिपोर्ट डिस्पैच का टाइमिंग 6 बजे तक है. एकच नाही. आणि आपण एक्सरे डिपार्टमेंटमध्ये आलेलो आहेत आणि या ठिकाणची माहिती आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार, माझं नामदेव भामे. ओके, हे एक्सरे डिपार्टमेंट आहे. CR मशीनचं प्रिंटर वगैरे आहे. इथं सगळे एक्सरे काढले जातात. फ्री वगैरे दिलं जातं. हे कन्सल आहे आमचं. अच्छा. कन्सल इथं हे आता नवीन क्वालिटीची मशीन आहे. DR मशीन एकदम फास्ट मशीन, लवकरात लवकर एक्सरे मिळणार. हे आपल्याला पेशंटमध्ये झोपवलं तर हलवता येत नाही काय नाही. ह्याच्यावरती आपल्याला ॲडजस्ट करता येतं सगळं. लेटेस्ट मशीन आहे. लेटेस्ट बिल नाही आले. आणि हे काय? हे आपलं आमचं इथं कन्सल आहे. तिथलं पेशंटचा एक्सरे काढल्यानंतर इथं त्याची इमेज येते. त्याच्यावर सगळं क्लिअर करून प्रिंटरमध्ये प्रिंट देता येतं. एवढंच. ओके, बोला. हे मॅमोग्राफी डिपार्टमेंट आहे. इथं महिलांची मॅमोग्राफीची टेस्ट केली जाते. महिलांची नाही, ब्रेथची. आपण ब्लड कलेक्शन सेंटरमध्ये येत आहोत. इथं सर्व पेशंटचं ब्लड घेतलं जातं आणि ते लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी पाठवलं जातं. आपण बघताय कशा प्रकारे ब्लड कलेक्शन होते. या ठिकाणी पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये आपण जात आहोत आणि तिथली माहिती घेत आहोत. हाँ जी, मैं डॉक्टर राकेश कक्कड़ हूँ, प्रोफेसर हूँ और कंसल्टेंट हूँ पैथोलॉजी का. और ये मैं आनंदपुर ट्रस्ट में काफ़ी सालों से काम कर रहा हूँ. और ये जो लेबॉर्ट्री है हमारी, सब लोगों को बहुत ही लो रेट पे इतना बेनिफिट देती है कि सबसे बड़ी लेबॉर्ट्रीज़ में टॉप 3 लेबॉर्ट्रीज़ में ये गिनी जाती है. गरीब आदमियों के लिए एक वरदान है ये लेबॉर्ट्री और ये पूरा सेटअप आनंदपुर ट्रस्ट. हमारे सारे टेस्ट जो है हम यहाँ पे करवाते हैं. ये लेबॉर्ट्री है हमारी और इसमें हमारे पास सबसे बड़ी बड़ी मशीनें हैं, महंगी महंगी मशीनें हैं जो पूना में टॉप 3 लेबॉर्ट्रीज में मिलेंगी. ये केमिस्ट्री के टेस्ट का है, ब्लड टेस्ट का है और यहाँ पर भी बड़ी बड़ी मशीनें हैं. यहाँ की खासियत ये है कि हमारे पास 2 मशीनें हैं. एक मशीन खराब होती है तो दूसरी मशीन टेक ओवर होती है. एक मशीन से कभी भी हम कोई पेशेंट का सैंपल बाहर भेजते नहीं हैं, हम यहीं पे करते हैं ताकि गरीब आदमी को जितने बड़े टेस्ट हो. और अभी हमने इस साल में और नए टेस्ट डाले हैं जो कि बहुत महंगे महंगे हैं. बाहर उनका 3 गुना दाम है, बट गरीब लोगों के यहाँ बहुत ही सस्ते रेट पर. और सब चीज़ों में खासियत इस लेबॉर्ट्री की ये है पूरे हिंदुस्तान में कि सैंपल जो हमारा 1 बजे तक भी आता है वो हम 4:30, 5 बजे, 5:30 बजे तक सारी रिपोर्ट्स दे देते हैं. दूसरे दिन पेशेंट को नहीं अटेंडना पड़ता है, एक ही दिन में सब कुछ हो जाता है. इससे छोटा टर्न अराउंड टाइम से कहते हैं पेशेंट के लिए कहीं भी नहीं होगा और सस्ते रेट में गरीब आदमी को बगैर किसी झंझट के रिजल्ट्स मिलते हैं. तो मशीन के बारे में और जानकारी दीजिए. हाँ, ये ब्लड की टेस्ट करने के लिए एक्सेल 100,000 मशीन है.
जो कि सारे दिन में कम से कम 250, 200, 250 के रिजल्ट्स दे देती है। तो सबके ये लेटेस्ट मशीन है। ये सीबीसी मतलब करती है हीमोग्राम, ब्लड का टेस्ट करती है, जिसमें ब्लड का काउंट होता है। सबसे पहला टेस्ट यही होता है। बाहर मार्केट में इसका दाम 200, 250, 300 तक है। यहाँ पे हम 50 रुपए में पेशेंट का सैंपल टेस्ट कर देते हैं। और ये लेटेस्ट मशीन है, आधुनिक ये लेटेस्ट मशीन है। लेटेस्ट मशीन मतलब हमें आए मिले हुए 2 साल हो गया है। हाँ। अभी बगी लेबोरेटरीज में है ही नहीं। अच्छा, ये अभी नई मशीन हम लोगों ने खरीदवाई है सर की वजह से। इस पे हम नए नए टेस्ट डालेंगे, जो कि महंगे टेस्ट हैं, मार्केट में मिलते नहीं है। बहुत गरीब लोगों को इधर उधर जाना पड़ता है। ये आई फ्लैश 800 मशीन है। ये बहुत ही स्पेसिफिक और अच्छे टेस्ट करती है और बड़ी जल्दी रिजल्ट्स देती है। तो ये गरीबों के लिए एक और वरदान है, एडिशनल है। ये भी मशीन है जो कि रॉश की बहुत बढ़िया मशीन है, बड़ी महंगी मशीन है और सारी इम्यूनो एसेस सब टेस्टिंग इस पे होते हैं। विटामिन डी, B12 जो कि मार्केट में 1,500, 2,000 के हैं, हमारे 300-500 में ये टेस्ट हो जाते हैं। तो ये टेस्ट ये भी मशीन बहुत ही बढ़िया है। तो हमारे पास बेस्ट मशीन्स हैं जो कि इन चीज़ों को पेशेंट्स के लिए बहुत बेनिफिट है। ये कलेक्शन सेंटर है। यहाँ पे सारे सैंपल्स पेशेंट जब आते हैं तो यहाँ पे दे के बैठ के सबके सैंपल्स कंप्यूटराइज्ड एंट्री के बाद स्कैन होके कलेक्ट करते हैं। इस समय क्या है, पेशेंट थोड़े कम हैं आज के दिन, शायद पूजा है या कुछ है, नहीं तो अदरवाइज ये चारों जगह पे लोग कलेक्ट करते रहते हैं और कंटिन्यूसली हमारा कलेक्शन कम से कम 150-200 लोगों का रोज का होता है। और सैंपल की रिपोर्ट सबकी 5 बजे तक मिल जाती है, चाहे 1:30 बजे 2 बजे तक भी आए। ये सीटी स्कैन है। यहाँ पर इस लेबोरेटरी के अलावा सीटी स्कैन, एक्सरे, MRI, बड़े बड़े इन्वेस्टिगेशंस होते हैं और ये रेगुलरली सवेरे से शाम तक लगातार कार्य करता रहता है। गरीब लोगों को जो भी रेट मार्केट में है उससे 1/3 रेट में यहाँ पे टेस्ट हो जाते हैं। आपल्या इथे एंजिओग्राफी सोडून बाकी सर्व प्रकारचे स्कॅन्स होतात. 3D सगळे स्कॅन होतात आपल्याकडे. या मशीनबद्दल माहिती सांगा. ही ड्युअल स्लाइस मशीन आहे सिमेंसची. बोला ना. त्याचं 3D वगैरे रिकन्स्ट्रक्शन वगैरे सगळं करता येतं. त्याचं एंजिओग्राफी सोडून बाकीचे सगळे स्कॅन्स व्यवस्थित होतात. बाहेर या टेस्टला किती चार्ज लागतात आणि या ठिकाणी किती चार्ज लागतात? या ठिकाणी बाहेरपासून कमी 50% तरी डिस्काउंट करूनच इथं रेट्स आहेत सगळे. म्हणजे बाहेर जर समजा 5,000 रेट असेल तर इथं 2,500, म्हणजे 50% 50%च्या आतमध्येच तुम्ही 50%पेक्षा कमी दरात आपण या ठिकाणी इलाज टेस्ट केला करतो. म्हणजे टेस्ट केलं जातं. सगळं. आणि ही कोणती मशीन आहे? हे प्रिंटरची मशीन आहे. प्रिंट हां, म्हणजे याचे प्रिंट. सिटी स्कॅन जे झालेलं तर त्याचे प्रिंट निघतात. बरं, हे मशीन किती वर्षापासून या ठिकाणी? एक 13 वर्षापासून. 13 वर्षापासून. दररोज किती पेशंट होतात या ठिकाणी? 25 ते 30 पेशंट आणि 40 ते 45 स्टडी. अच्छा. आणि रिपोर्ट लगेच दिले जातात? सेम रिपोर्ट मिळते, सेम डेला मिळते, सेम डेला रिपोर्ट मिळते. थँक्यू. तुमचं नाव सांगा, किती वर्षापासून काम करतात ते, डॉक्टरची लिस्ट सांगा आपल्याला. हां, नमस्कार मॅडम. नमस्कार, हे सोनोग्राफी डिपार्टमेंट आहे. माझं नाव कल्पना पवार आहे. इथे सोनोग्राफी होतात. इथे डॉक्टर्स आहेत. त्या डॉक्टरची पूर्ण लिस्ट करतो. सगळ्या डॉक्टर इथे आल्यानंतर प्रत्येकाचे टायमिंग वेगवेगळे आहे.
तर या ठिकाणी रोज किती पेशंट राहतात? रोज सोनोग्राफीचे आत्ता या लॉकडाऊन शेड्यूलमध्ये रोजचे कमीत कमी फक्त सोनोग्राफी 50 पेशंट आणि बाकीचे बॉडी पार्ट्स वगैरे आणि कलर डॉक्टर म्हणून दुसरे आहेत ते जरा वेगळं होतात. आणि बाहेरचे रेट आणि या रेटमध्ये काय फरक आहे? सर बराचसा फरक आहे. खूप फरक आहे. बाहेर याच्यापेक्षा ट्रिपल आहे चार्जेस. इथे आमच्याकडे सेवा म्हणून चार्जेस खूप कमी आहेत. तुम्ही किती वर्षापासून आहे? मी इथे गेले 10 वर्षापासून आहे. आणि इथे जे मशिनरी वगैरे आहे ते लेटेस्ट प्रकारचे आहे का कसे हो आहे? सर, म्हणजे आताच लेटेस्ट प्रकारच्याच आहे. म्हणजे ते करतात 305 न्यू लेटेस्ट. एक बोला. हे सोनोग्राफीचं न्यू लेटेस्ट मशीन आहे. याच्यावरती पेशंटची सोनोग्राफी केली जाते अब्डॉमन पेल्विस असं. आणि हे लेटेस्ट मशीन आहे? हो 2-3 वर्ष जुनं आहे. हा म्हणजे तेच 2-3 वर्षापूर्वीचं मशीन आहे. म्हणजे लेटेस्टच समजायचं. 5 वर्षापेक्षा आणि जास्त. इथं कॉम्प्युटरवरती रिपोर्ट्स जनरेट केले जातात. डॉक्टर्स रिपोर्ट टाईप केले जातात इथे. तर सकाळी जर पेशंट झाले 12-12:30 तर त्यांचे रिपोर्ट दुपारी 3 वाजता भेटतात आणि दुपारी 3 नंतर जर पेशंट झाले तर त्यांचे रिपोर्ट 5 वाजता भेटतात. बरं या ठिकाणी तुम्ही किती वर्ष काम करताय म्हटलं? गेली 10 वर्ष. कसं वाटतं इथं काम करताना? खूप छान आहे. म्हणजे खूप छान सेवा केली जाते. या ठिकाणचं जे संचालक मंडळ आहे त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे हे जे डायरेक्टर किंवा मेन डॉक्टर आहेत? सगळे खूप छान आहे. सर ट्रस्ट आहे, आम्ही इथे सेवा करतो. अच्छा ठीक है, थैंक यू. नहीं वो सिटिंग लेने वाले हैं. हाँ बोलिए. यहाँ पे सोनोग्राफी होता है, डॉपलर होते हैं, सॉफ्ट टिश्यू, और यहाँ पे इतना ही होता है. बाकी सीटी स्कैन है, MRI है हमारे यहाँ पे, वो आप नीचे जाके पता करें. ये मशीन के बारे में बताइए. ये सीमेंस का मशीन है और 3 प्रोब है इसमें. TVS है, ट्रांस एब्डोमिनल करते हैं, सॉफ्ट टिश्यू करते हैं. और हर रोज कितने पेशेंट ऑपरेट करते हैं? हर रोज़ यहाँ पे करीब 30 पेशेंट्स मॉर्निंग में मैं करती हूँ, इवनिंग में डॉक्टर अलग आते हैं. तो उस टाइम भी 30 पेशेंट मतलब नहीं, वो डिपेंडिंग ऑन जैसे इन्फ्लुएंस. अप्रॉक्सीमेटली 50 पेशेंट रोज आप ऑपरेट करते हैं. हाँ. ठीक आहे, थँक्यू. आपण आता ECG, EEG आणि NCV या डिपार्टमेंटमध्ये आलेलो आहे. स्ट्रेस टेस्ट आणि स्ट्रेस टेस्ट. तर या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणची आपण माहिती घेऊया. माझं नाव अश्विनी जाधव आहे. मी इथे गेले 3 वर्ष झालं काम करते आहे कार्डियक डिपार्टमेंटमध्ये. मी इथे ECG स्ट्रेस टेस्ट करते आहे. हे मशीन टुडिकोचं आहे. टुडिको कलर डॉक्टर. इथे याच्यामध्ये आपण हार्टचं सर्व बघतो. हार्टच्या टेस्ट वगैरे काय? हो, हार्टचे सगळे टेस्ट इथे टुडिको होतं. आणि दररोज किती पेशंट असतात? आता सध्या तर पेशंट कमी आहे, पण नाहीतर मॅक्सिमम 40 पर्यंत असायचे रोज टुडिको. दररोज 40 पेशंट. 40 प्लस असायचे. सध्या कमी आहे कोविड. आणि या ठिकाणी जे चार्जेस घेतले जातात ते कशा प्रकारचे असतात? बाहेरच्या आणि इथल्या? इथे कमी आहे. इथे 500 आहे टुडिकोला. आणि बाहेर साधारण मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलं 2,500-3 हजाराच्या पुढे चाललं टुडिकोचं फक्त. म्हणजे या ठिकाणी जवळपास निम्म्यापेक्षा कमी खर्चात इलाज केला जातो. हो, इलाज नाही, फक्त टेस्ट. हां, टेस्ट केलं जातं. हे स्ट्रेस टेस्टचं मशीन आहे. हे पेशंटला चेस्ट पेन वगैरे काही त्रास झाला तर हे टेस्ट डॉक्टर करायला सांगतात. याच्याने आपल्याला समजतं हार्टच्या आर्टरीजमध्ये जे ब्लड पास होत आहे त्याच्यामध्ये काही ब्लॉकेजेस असण्याचे चान्सेस आहेत का. जर चान्सेस आहे तर ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. मग याच्या पुढे अजून पुढच्या टेस्ट असतात, त्याने कन्फर्म होतं. पण ब्लॉकेजेस असले तर ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. स्ट्रेस टेस्ट. एंडोस्कोपी. त्या ठिकाणी गॅस्ट्रोस्कॉपी आणि कोलोनोस्कॉपी केली जाते. तर त्याला एंडोस्कॉपी पण म्हटलं जातं. त्याबद्दल आपण माहिती घेऊ. नमस्कार मॅम. हां, हे इंडोस्कोपी डिपार्टमेंट आहे. इंडोस्कोपीमध्ये आमच्या इथे 2 टेस्ट केले जातात. बोला. एक गॅस्ट्रोस्कोपी आणि एक कोलोनोस्कोपी. पेशंटला स्टमकचा काय प्रॉब्लेम असला तर गॅस्ट्रोस्कोपी केली जाते, जसं गिळण्यामध्ये वगैरे त्रास किंवा अल्सर
किंवा हर्निया, त्याच्यासाठी गॅस्ट्रोस्कोपी असते आणि कोलोनोस्कोपी पण असते. कोलोनोस्कोपी पाईल्स वगैरे काही प्रॉब्लेम्स असला तर करतात. ठीक आहे, थँक्यू.